श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इथे आता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्तीचं केलं गदाध्यायाच्या ती अक्कलकोटी आले ती नृपराया दर्शन देती राहती तया स्वच्छने राहती तयापरी चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे जाते. चोळापाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शनात येती कामनाची ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप झाले मायमय पसरते बसले ऐसे आले किती एक भक्तांतरी जे इच्छिती ते येते राजापुरी दृढ चरणी ज्यांची भक्ती त्यासे होती कल्पतरू जे का निंदक कुटील त्या शास्त्रे केवळ नसते कारण प्रति तत्काळ योग्य शासन करीतात ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणते जनसी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणी याचंगी कोणते हे वसत असे ऐसे ते यांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणे जेव्हा ते भेटी झाले तेव्हा केले नवलेक एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारे होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेची जनसंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटायला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे हेतू प्रभावी म्हणेचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी तिथे येते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू निघू लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला अनुदकासी सूर्यदाता असता चाळसी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केळ उपवासी रात्र होता त्यांचे अनुदक वर्जे असे जे पातले करू छान त्यांची झाली विटंबना दंडाव्या कुत्सित जना अवतरले येतीवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसर प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडा हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अद्यंतमचितका भास्कर पूर्ण साक्षी परपरा भक्ता खरा सदा येतो अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमणती तयासी बडोद्या माझी त्या श्री मल्हाराव राज्याधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवानानी सरदार मानकरीतसे थोर थोर बसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन या कलकोटासी येथे आणलं स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परिहेसी आपुली जरी इच्छा येसी स्वामी त्या नावे वटपुरुषी तरी मी आणि तयासी निश्चयमानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपतीसह सगळे जनिता त्या परितात्यासी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोष आले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चिती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराणे दिली होती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाने याचे धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशाने काही न झाले केले ती तुके वर्ते गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्याची मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला पडत असे मग मल्हाराव आदरेंशी इनामध्ये दिलं तुम्हा ते द्रवेन सर्वे वशा हा चोळापासी लागली अशा याच्यानंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपळ होणी समर्थांनी बडोद्या प्रती चाले त्यांनी माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मला नृपती त्याच्यानंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलाय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षर पंडित लिहित तेसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागेल्या त्याच्यानंती चोळापा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजावरती बडोद्यासी चालय भाषणाचे कोणी समर्थ बोलती हसनी मला रावाची आमणी आम्हाविषयी भावनसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला त्यामुळे चिंतावाला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तर त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग त्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयसी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधीने गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना नावे पळून येतेसी असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुत्या कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हातात त्यांनी
मग पशाय ते कोणी बडदसी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचनी अन्य उपाय न होय परी मला राव नृपती प्रयत्नार भीत पुढे ती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव नृपकाराचे धरून हावं आपण पुढे झाला तो येऊन कलकुटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णासाठी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोधाला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणून सत्वर ठोका याची चरणी असे तेव्हा मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मणी पळाले तोंडचे पाणी लटलट कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञाले यशवंत असे सत्वर यावे बडदसी तेथील कार्याशी सोडून साहेबाविषयी प्रयोग केला मला रावावरही आळ आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटितलीला दायविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसुत षष्टोध्याय गोडा इति श्री स्वामीचरित सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु।